राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागानं परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदा तस्करी होणाऱ्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनचालक मोहम्मद सलमानी आणि देवेंद्र मेघवाल यांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय उपायुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे। त्यांच्याकडून 1,05,60,000च्या मद्यांसह 1,31,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पनवेल मुंब्रा रोडवरून गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवलीचे निरीक्षक टी.बी. काळेल यांना मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेल यांच्या पथकानं 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पनवेल मुंब्रा रोडवरील उत्तरशू भागात सापळा रचून एका 6 चाकी ट्रकची तपासणी केली। या तपासणीत ट्रकमध्ये तब्बल 1,000 बॉक्समध्ये विदेशी मद्याचा साठा आढळला। या कारवाईत ट्रक चालक सलमानी आणि त्याचा साथीदार देवेंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 1,05,60,000चे भारतीय बनावटीचं गोवा निर्मित विदेशी मद्य जप्त करण्यात आला आहे। या दोन्ही आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची। ती आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुंब्रा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे। त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला। दिलीप काळेल हे निरीक्षक त्या विभागाचे आहेत डोंबिवली, त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी केली आणि पाहणी केली गाडी, तर गाडीमध्ये जवळपास 1,001 बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आधी क्लीनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि 1,03,00,000चा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। आता पुढील चौकशी निरीक्षक काळेले करत आहेत। तर कोणाचा माल आहे आणि कोणाला या संदर्भात चौकशी चालू आहे। आता यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आलाय, कुठे चाललेला आहे, याबाबतची निरीक्षक चौकशी करत आहेत। अंदाजे किती लाखाचा माल आहे? 1,03,00,000चा मुद्देमाल आहे आणि 1,31,00,000चा मुद्देमाल आहे। त्यापैकी गाडीची किंमत आहे 25-30 लाख आणि बाकीचे 1,03,00,000 हा मुद्देमाल आहे। प्राथमिक तपासात आरोपींनी काय सांगितलं की ह्याच्यावर पण नाही, आरोपींनी अद्यापर्यंत काही तसं बोलणी केलेली नाहीये। आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत। त्वरित ते तपासमध्ये कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो। साहेब, वारंवार अशी तस्करी सुरू आहे, याच्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने काय नियोजन करण्यात येणार आहे का? यांना चाप असणार नाही, वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दलची सखोल चौकशी करतात, पण तिथे सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही। तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील। ताब्यात घेतलं आणि काय सध्या दोन जणांना ताब्यात घेतलेले आहे आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे।